स्वर्गात गेले. तेव्हा मेंढपाळ एकमेकास म्हणू लागले, चला आपण बेथलेहेमापर्यंत जाऊ व झालेली ही जी गोष्ट प्रभूने आपल्याला कळविली आहे ती पाहू. तेव्हा ते घाईघाईने गेले आणि मरिया योसेफ गव्हाणात ठेवलेले बाळक ही त्यांना सापडली. त्यांनी त्यास पाहिल्यावर त्या बाळकाविषयी त्यांना जे कळविण्यात आले होते ते त्यांनी जाहीर केले. मग ऐकणारे सर्वजण त्या मेंढपाळाने सांगितलेल्या गोष्टीवरून आश्चर्यचकित झाले. परंतु मरियेने या सर्व गोष्टी मनन करून त्या आपल्या अंतःकरणात ठेविल्या. नंतर ते मेंढपाळ त्यांना सांगितले होते त्याप्रमाणे त्या सर्व गोष्टी ऐकून व पाहून देवाचा गौरव व स्तुती करत परत गेले. आणि शेवटला आहे परिच्छेद ह्याच अध्यायामधला 25 ते 35. तेव्हा पहा, शिमोन नावाचा कोणी एक मनुष्य यरुशलेमेत होता. तो नीतिमान व भक्तिमान मनुष्य असून इस्रायलाच्या सांत्वनाची वाट पाहत होता व त्याच्यावर पवित्र आत्मा होता. प्रभूच्या ख्रिस्ताला पाहण्या अगोदर तुला मरण येणार नाही असं पवित्र आत्म्याने त्याला कळवले होते. त्याला आत्म्याने मंदिरात आणले आणि नियमशास्त्राच्या विधीप्रमाणे करण्याकरता आई बाप येशूला आत घेऊन आले आणि तेव्हा त्याला आपल्या हातात घेऊन देवाचा धन्यवाद करीत म्हटले, हे प्रभू, आता तू आपल्या वचनाप्रमाणे आपल्या दासाला शांतीने जाऊ देत आहेस, कारण माझ्या डोळ्याने तुझे तारण पाहिले आहे. ते तू सर्व राष्ट्रासमक्ष सिद्ध केले आहे. ते परराष्ट्रीयास प्रगटीकरण होण्यासाठी उजेड व तुझ्या इस्रायल लोकांचे वैभव असे आहे. त्यांच्याविषयी जे हे सांगण्यात आले त्यावरून त्याचा बाप व त्याची आई यांना आश्चर्य वाटले. शिमोनाने त्यांना आशीर्वाद दिला व त्याची आई मरियाला म्हटले, पहा, इस्रायलात अनेकांचे पडणे व पुन्हा उठणे होण्यासाठी व ज्यांच्या विरुद्ध लोक बोलतील असे एक चिन्ह होण्यासाठी त्याला नेमिले आहे. यासाठी की पुष्कळ लोकांचे अंतःकरणाचे विचार उघडकीस यावे आणि तुझ्या स्वतःच्याही जीवातून तलवार भोसकून जाईल. अशा प्रकारे आजचा हा शास्त्रपाठ आहे, ज्यामध्ये विविध भागांकडे आपण बघितलेलं आहे. त्यावर आज आपण संदेश ऐकण्या अगोदर आज आम्हामध्ये जे प्रमुख पाहुणे वक्ते आहे, संदेश वाहक आहे, त्यांची ओळख मी करून देतो. आज आम्हामध्ये सन्मान्य पास्टर राजेंद्र हेमचंद्र भांबळ, हे देहू पुणे येथे आहे राहायला, आणि त्यांची सेवा कार्य जे आहे ते ख्रिश्चन मिशनरी अलायन्स मिशन इंडिया ही आहे. आणि ह्या चर्चेसमध्ये त्यांनी पाळकीय सेवा म्हणून 34 वर्ष कार्य केलेलं आहे. बेंगलोर येथील बांग्रापेठ येथे थिओलॉजीचं शिक्षण त्यांनी पूर्ण केले. सेवा कार्याबद्दल जर म्हणा तर नागपूर, नवी मुंबई येथे वाशी, देहू रोड पुणे, जळगाव जिल्ह्यातील अनेक शहरांमध्ये त्यांनी ख्रिश्चन आणि मिशनरी अलायन्स मंडळांवर पाळक व अध्यक्ष म्हणून सेवा कार्य केलेलं आहे. त्यांचं सेवेचे वैशिष्ट्य हे देखील आहे की अनेक ठिकाणी सेवा करत असताना त्यांनी 2-2 मंडळामध्ये एकत्र सेवा केलेली आहे. तसेच देवाने त्यांचा उपयोग वेगवेगळ्या बायबल कॉलेजमध्ये शिक्षण देण्यासाठी एक प्रोफेसर म्हणून किंवा एक शिक्षक म्हणून देखील त्याचा उपयोग केला. ते फॅकल्टी म्हणून कार्य करत होते. त्यांच्या कुटुंबाची माहिती येणे प्रकारे आहे की ह्यांचं घराणं हे याजकीय घराणं आहे. त्यांचे आजोबा हे देखील प्रभूचे सेवक होते. त्यांचे वडील जयंत भांबळ व त्यांचे 2 चुलते हे देखील पाळक होते. त्यांच्या वडिलांनी देहू रोड येथील दी सेव्हियर्स अलायन्स चर्चची स्थापना केलेली आहे. पास्टर राजेश भांबळ यांचे 2 भाऊ हे देखील पाळक आहे. त्यांच्या पत्नी आज आणि त्यांच्याबद्दल जर सांगायचं तर मिसेस सुहासने आर भांबळ ह्या देखील मंडळीच्या महिला मंडळामध्ये निरंतर सेवा करतात. संडे स्कूलचा अध्यक्ष म्हणून त्यांनी कार्य केलेलं आहे. ते देखील थिओलॉजिस्ट आहे आणि बेंगलोर येथे बांग्रापेठ येथे त्यांनी आपले थिओलॉजीचे शिक्षण पूर्ण केलेले आहे. पास्टर भांबळ यांना 2 मुले आहे. मोठा मुलगा नवीन भांबळ हा विवाहित असून तो देखील UBS मधून BD पूर्ण करून प्रभूच्या वचनामध्ये पारंगत आहे आणि आज मुंबई येथे तो कार्यरत आहे. पास्टर भांबळ यांना 2 नातवंड आहे. त्याचप्रमाणे त्यांचा धाकटा मुलगा हे विवाहित असून त्यांनी MBA केलेला आहे आणि आता तो व त्याची पत्नी हे लंडन मध्ये UK मध्ये वास्तव्याला आहे. आणि अशा प्रकारे प्रभू या घराण्याची सेवा
मान्य करत आहे, अभिषिक्त घराणे आहे, वारसाने प्रभूने त्यांना सेवा दिलेली आहे, विविध ठिकाणी ते सेवा करतात. आणि मागील दिवसामध्ये क्राइस्ट चर्च इथं माझी त्यांची भेट झाली आणि मी त्यांना विनंती केली की पाळकसाहेब कृपया ख्रिस्ती मंडळी चर्चमध्ये यावं. आणि मी आज त्यांना भेटलो तर म्हणे पाळकसाहेब मला आनंद वाटला, कारण की या अगोदर जेव्हा सोनावणे पाळकसाहेब होते त्या समयी देखील ते या मंडळीला भेट देऊन म्हणजे वचनाची सेवा करून गेले. प्रेज द लॉर्ड. त्यामुळे आपल्याला अतिशय आनंद वाटतो की जे जुन्या काळामध्ये जेव्हा आपल्या चर्चमध्ये काही देखील नव्हतं परंतु देव होता, प्रेज द लॉर्ड, त्या काळापासून तर आज देखील तोच देव आहे, त्या काळापर्यंत ते आम्हामध्ये चालत आहे. आणि त्यामुळे आपल्या मंडळीसाठी ते सेवा करण्यासाठी उत्सुक आहे. आणि मी जास्त वेळ न घेता सन्माननीय भांबळ साहेबांना विनंती करतो की ते वचनातून आम्हाला ह्यावेळेस विशेष ख्रिस्त जयंतीचा संदेश देतील. सन्माननीय राजेंद्र भांबळ पाळक साहेब. आज मला या ठिकाणी येऊन खरोखर खूपच आनंद होत आहे. मी जेव्हा अगदी तरुण होतो म्हणजे 18-19 वर्षाचा असेल त्यावेळेस मी सोनवणे पालकांबरोबर मी आणि माझे थोरले बंधू या ठिकाणी यायचो. आणि मी या मंडळीमध्ये वचनाची सेवा देखील यापूर्वी केलेली आहे. मला फार आनंद झाला मगाशी कॉयरने जे पहिलं गीत गायलं, नवाडी दादा मला सोडा पहिलं तिराला, हे गाणं माझ्या थोरल्या बंधूंनी लिहिलेलं गाणं आहे. आणि त्या गाण्याला ऐकून मला खरोखर फार आनंद झालेला आहे की पूर्वी जी सेवा आम्ही केली ती परमेश्वराने मान्य केली आणि अजूनही त्या सेवेद्वारे परमेश्वर उंचावला जात आहे, गौरविला जात आहे. होय प्रियांनो, मी परमेश्वराला मान महिमा गौरव देतो, त्याची स्तुती करतो, त्याचे आभार मानतो की वचनाची सेवा करण्याकरता पुन्हा त्याने मला या मंडळीमध्ये आणलं. जेव्हा मागं मी आलो होतो तेव्हा अगदी छोटेखानी हे चर्च होतं. पण मला तुम्हाला सांगू द्या प्रियांनो की चर्च कधी छोटं नसतं, चर्च कधी मोठं नसतं. चर्च हे चर्च असतं, मंडळी ही मंडळी असते. मंडळी बिल्डिंगवर नसते, इमारतीवर नसते, तर मंडळीमध्ये असणाऱ्या या सुंदर सुंदर विश्वासणाऱ्यांवर मंडळी असते. आणि खरोखर मला या ठिकाणी येऊन आणखीन आनंद झालेला आहे यासाठी की ज्या मंडळीमध्ये दोन सुंदर सुंदर आत्म्याने भरलेले पाळक आहेत ती मंडळी निश्चितच जिवंत मंडळी आहे. तसेच पाळक साहेबांचे हात अधिक मजबूत करणारे त्यांची कमिटी मेंबर जे आहेत त्यांच्यामुळं ही मंडळी अधिक पुढे जाणार आहे. एवढंच नाही तर ज्या मंडळीमध्ये महिला मंडळाचा सहभाग आहे, ज्या मंडळीमध्ये स्त्रियांचा सहभाग आहे, ती मंडळी निश्चित भविष्यामध्ये अधिक प्रगती करणारी मंडळी बनणार आहे. कारण महिला मंडळ हे मंडळीचा पाठीचा कणा आहे, पाठीचा कणा. आणि त्यांच्या त्या पाठीच्या कण्यामुळेच मंडळी स्थिर आणि व्यवस्थित चालू शकते. एवढंच नाही तर ज्या मंडळीमध्ये इतका सुंदर क्वायर आहे जे मंडळीचं वातावरण अगदी जिवंत ठेवतं, ज्यांना पालकीनबाईंचं मार्गदर्शन लाभत आहे, ती मंडळी निश्चितच पुढे जाणारी आहे. प्रत्येक घराला परमेश्वराने लेकरांचा आशीर्वाद दिलेला आहे, है ना. आणि ती लेकरं जेव्हा मंडळीमध्ये येतात, ती लेकरं जेव्हा संडे स्कूल मध्ये येतात, तर त्या मंडळीचं भवितव्य हे उज्ज्वलच आहे. कारण लहान लेकरं मंडळीचा पाया आहेत. आणि म्हणून आज ती लेकरं परमेश्वराच्या वचनामध्ये तयार होत आहेत. आणि म्हणून
या मंडळीचं भवितव्य अतिशय उज्ज्वल आहे, फार चांगल्या प्रकारचं आहे आणि देव या मंडळीला अधिकाधिक पुढे नेणार आहे. तुम्हाला ही जागा पुरणार नाही, तुम्हाला ही जागा पुरणार नाही. तुम्हाला आणखीन नवीन कुठंतरी जागा घ्यावी लागेल आणि त्या ठिकाणी मोठं चर्च बांधावं लागणार आहे. हे या मंडळीचं भवितव्य आहे. होय प्रियांनो, मी परमेश्वराला मान महिमा गौरव देतो, त्याची स्तुती करतो यासाठी की पुन्हा एकदा त्याने मला या मंडळीत वचनाची सेवा करण्याची संधी दिली. मी आभार मानतो पाळक साहेबांचे. सन्माननीय पाळक साहेबांनी एका भेटीमध्ये मला आमंत्रण दिलं. म्हणे पाळक साहेब तुम्ही आमच्या मंडळीमध्ये या. आणि या मंडळीमध्ये येण्यास खरोखर मी अतिशय उत्सुक देखील होतो. मला असं झालं होतं की कधी 25 तारीख येते आणि मी या मंडळीला भेट देतो, आणि परमेश्वराने तो दिवस आणला. मी आभार मानतो तुम्हा प्रत्येकाचे, जे आता तुम्ही मला वचनातून ऐकणार आहात, त्या तुम्हा प्रत्येकाचे मी आभार मानतो. प्रार्थना करूया. थोर, गौरवी, सामर्थ्यवान, जिवंत परमेश्वरा, आम्ही या अत्यंत महत्वाच्या दिवशी तुझ्या भक्ती मंदिरामध्ये तुझी भक्ती करण्याकरता, तुला मान महिमा गौरव देण्याकरता आणि प्रभू तुझं वचन ग्रहण करण्याकरता या ठिकाणी आलो असताना आम्ही आमचा आत्मा, जीव, शरीर हे तुझ्या हातामध्ये देतो. प्रभू, या सर्वस्वाचा ताबा तू घे, कारण आता आम्ही या भक्तीच्या महत्वाच्या भागाकडे आलेलो आहोत. आणि तो महत्वाचा भाग म्हणजे तुझं वचन ऐकणे, तुझं वचन ग्रहण करणे. होय प्रिय प्रभूजी, यासाठी तू आमचे आध्यात्मिक कान उघड, आमचे सारे इकडचे तिकडचे विचार आमच्यापासून दूर घालीव आणि आमचं सारं लक्ष केवळ तुझ्या वचनाकडे लागू दे. स्वामी राजा, तू आपल्या दासावर तुझी कृपा कर, जेणेकरून तुझं वचन तुझ्या लोकांपर्यंत चांगल्या रीतीने पोहोचविण्यात येईल. येशूच्या नावाने आमेन. प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर नावामध्ये आपणा प्रत्येकास ख्रिस्त जन्माच्या खूप खूप शुभेच्छा. हा नाता आपल्याला सुखाचा, समाधानाचा आणि विशेष करून आध्यात्मिक वाढीचा जाओ. आज हा आनंदाचा, हर्षाचा, उल्हास करण्याचा दिवस, ज्याला मराठीमध्ये आपण नाताळ म्हणतो. नाताळ हा शब्द लॅटिन भाषेतून आलेला शब्द आहे. नातालिस दिएस डोमिनी या शब्दांपासून मराठीमध्ये तो नाताळ झालेला आहे. आणि नातालिस दिएस डोमिनी याचा अर्थ स्वामीचा जन्मदिवस, मालकाचा जन्मदिवस, आणि ज्याला आपण नाताळ म्हणतो. इंग्रजीमध्ये ज्याला ख्रिसमस म्हणतात. ख्रिसमस म्हणजे ख्रिस्ताच्या आराधनेचा दिवस, ख्रिस्ताच्या आराधनेचा महिना, आणि हिंदीमध्ये ज्याला बडा दिन म्हणतात. कारण मानवाच्या इतिहासात याच्यासारखा दुसरा मोठा दिवस कोणताच नाही. मानवासाठी देवानं मनुष्य बनावं ही एक फार मोठी आणि चांगली गोष्ट आहे, आणि ती प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्मानं या पृथ्वीवर झालेली आहे. आणि म्हणून हिंदीमध्ये त्याला नाताळाला बडा दिन असं म्हणतात. होय प्रियांनो, जगातील वाईट गोष्टींचा अंत करण्याकरता प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आलेला आहे. जग हे
वाईटानं भरलेलं जग आहे आणि त्या वाईट गोष्टींचा अंत करण्याकरता प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आलेला आहे. जगात दरवर्षी ख्रिस्त जन्मोत्सव हा मोठ्या धूमधडाक्यात साजरा केला जातो. ख्रिस्ती घरं, ख्रिस्ती मंदिरं सजवली जातात. ख्रिस्ती घराघरांमधून फराळाचं केलं जातं, गोडधोड केलं जातं आणि नवीन कपडे शिवले जातात, नवीन कपडे खरेदी केले जातात. या आणि अशा अनेक कारणांनी या दिवसात कोट्यावधी रुपये खर्च केले जातात. आणि मग माझ्यासारखे आणि तुमच्यासारखे साधारणशे लोक याच गोष्टीमध्ये गुरफटून जातात. घरात गोडधोड करायचं, चांगले कपडे बनवायचे, घराला रंगरंगोटी करायची, सजावट करायची, या गोष्टीतच तुम्ही आणि मी गुरफटून जातो आणि या गोष्टींच्या भौतिक तयारीमध्ये आम्ही अडकून पडतो. आणि यामुळं या ख्रिस्ती जन्मोत्सवातील जो महत्वाचा भाग आहे, जो महत्वाचा गाभा आहे, तो थोडासा मागे पडतो. ख्रिस्त जन्मोत्सवामध्ये सर्वात महत्वाचा भाग आहे तो परमेश्वराची, प्रभू येशू ख्रिस्ताची आराधना करणं, त्याची उपासना करणं, भक्ती करणं हा आजच्या दिवसातला सर्वात महत्वाचा भाग आहे. याचा अर्थ असा नाही की नाताळाच्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्ताची भक्ती केली जात नाही. नाही, आम्ही सर्वजण प्रभू येशू ख्रिस्ताची भक्ती करतो, पण या दिवसांमध्ये आम्ही जितकी म्हणावी तेवढी आराधना आम्ही करीत नाही, कारण आम्ही वेगवेगळ्या गोष्टींमध्ये गुरफटून जातो. पण त्या गुरफटण्याने आमच्या भक्तीमध्ये, आमच्या उपासनेमध्ये फरक पडता कामा नये. भौतिक गोष्टींची तयारी करणं हे महत्वाचं आहे आणि आध्यात्मिक तयारी करणं, त्याचप्रमाणे आध्यात्मिक गोष्टींना महत्व देणं हे त्याही पेक्षा अतिशय महत्वाचं आहे. आणि म्हणून आम्ही पाहतो की भक्ती करण्याकरताच लोक मंदिरामध्ये येतात. वर्षभर चर्चचं तोंड न पाहणारे लोक देखील आजच्या दिवशी भक्ती मंदिरामध्ये आम्हाला दिसतात. आणि मग आम्ही पाहतो काही काही ठिकाणी अनेक लोक मंदिराला येतात, त्यामुळं मंदिरामध्ये एक्स्ट्रा खुर्च्या मागवाव्या लागतात, शामियाने बांधावे लागतात आणि मग सर्व लोक प्रभू येशू ख्रिस्ताची भक्ती करतात, आराधना करतात. आणि मग या सर्व गोष्टी पाहून प्रभू येशू ख्रिस्ताचे शब्द आपल्या लक्षात येतात. प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणाला? प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला की तुम्हास ठाऊक नाही अशाची भक्ती तुम्ही करता. याकोबाच्या विहिरीवर ती शमरोनी स्त्री आली होती, तिला प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की तुम्हाला ठाऊक नाही अशाची भक्ती तुम्ही करता आणि आम्हाला ठाऊक आहे अशाची भक्ती आम्ही मनोभावे करतो. होय प्रियांनो, उपासना, आराधना, भक्ती तेच लोक करतात की जे देवाला ओळखतात, जे प्रभू येशू ख्रिस्ताला ओळखतात. मग नाताळाच्या दिवशी भक्ती मंदिरामध्ये एवढी गर्दी का होते? ती यासाठी होते की आमच्यातलेच काही लोक, आमचेच बंधू आणि भगिनी हे फक्त काही जण सण साजरा करणारे असतात आणि काही जण भक्तिभावाने प्रभू येशू ख्रिस्ताची आराधना करणारे असतात. मग तुम्ही आणि मी कोण आहोत? होय प्रियांनो, तुम्ही आणि मी कोण आहोत? आम्ही सण साजरा करणारे आहोत की आम्ही प्रभूची भक्ती करणारे आहोत? कारण आजच्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्ताची भक्ती करणं हे अत्यंत गरजेचं आहे,
अत्यंत महत्वाचं आहे. नाताळच्या दिवशी खऱ्या मनानं भक्तिभावानं आराधना आणि उपासना करणारे अत्यंत कमी लोक आढळतात, पण बाकीचे सारे लोक सण साजरा करतात. आणि या दिवसांमध्ये भक्ती मंदिरामध्ये त्यांची संख्या अधिक दिसून येते, जे सण साजरा करणारे आहे. असं का होतं? असं का होतं? हे यासाठी होतं की लोक परमेश्वराला जाणत नाहीत. मी मगाशी तुम्हाला सांगितलं की जे प्रभू येशू ख्रिस्ताला जाणतात, जे परमेश्वराला जाणतात, तेच लोक त्याची आराधना मनापासून करतात. होय प्रियांनो, आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की तुम्हाला ठाऊक नाही अशाची उपासना तुम्ही करता. येशू ख्रिस्त आमच्यासाठी काय आहे? काय आम्ही त्याला ओळखतो का? आम्ही येशूला कोणत्या स्वरूपात पाहतो? होय प्रियांनो, अनेक जण दरवर्षी प्रभू येशू ख्रिस्ताला बाळ स्वरूपातच भेटायला येतात, बाळाचं दर्शन करण्याकरताच येतात. आजही आमचा प्रभू येशू ख्रिस्त बाळच आहे. आमचा प्रभू येशू ख्रिस्त मोठा झाला नाही, आमचा प्रभू येशू ख्रिस्त तरुण झाला नाही. बाळाला भेटण्याकरता त्याच्या भक्ती मंदिरामध्ये येऊ नका. आमचा प्रभू येशू ख्रिस्त हा मोठा होणं गरजेचं आहे, त्याची वाढ होणं गरजेची आहे. त्याला आम्ही तरुण अवस्थेमध्ये पाहणं हे गरजेचं आहे. आणि जेव्हा आम्ही तरुण येशू ख्रिस्ताला पाहण्यास येऊ, तेव्हा निश्चित अर्थानं तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये बदल घडणार आहे. तेव्हा कुठं तुम्ही आणि मी त्याची आराधना अगदी मनापासून करणार आहोत. आम्ही तर त्याच्या दर्शनाला, त्याच्या आराधनेला आलं पाहिजे, ज्याला आम्ही ओळखतो, ज्याला आम्ही जाणतो, ज्याच्यावर आमचा विश्वास आहे. होय प्रियांनो, आमचा येशू हा मोठा होणं गरजेचं आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माकडे जेव्हा आम्ही पाहतो, तेव्हा आम्हाला असं दिसून येतं की येशूच्या जन्माच्या घटनांकडे पाहिलं तर असं लक्षात येतं की प्रभू येशू ख्रिस्ताची आराधना काही लोकांनी प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या अगोदर केली, काही लोकांनी त्याची आराधना त्याचा जन्म होण्याच्या अगोदर केली, काही लोकांनी प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म होत होता आणि जन्म होत असताना काही लोकांनी त्याची आराधना केली, उपासना केली. आणि मग नंतर आम्ही पाहतो की काही लोकांनी प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म झाल्यानंतर त्याची आराधना केली. होय प्रियांनो, आणि या समय आपण हे पाहणार आहोत की कोणी कोणी प्रभू येशू ख्रिस्ताची आराधना केली, कोणी कोणी कधी कधी त्याची आराधना केली. आणि मग आपण आपल्या स्वतःकडे वळूया, कारण तुमच्या आणि माझ्या आराधनेमध्ये थोडा तरी त्यामुळं फरक पडणार आहे. आम्ही अधिक प्रभूच्या जवळ जाणारे बनणार आहोत. प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या अगोदर कुणी आराधना केली तर त्यामध्ये पहिलं नाव आहे अलिशिबा. अलिशिबेनं त्याचा जन्म होण्याच्या अगोदरच त्याची आराधना केली. अलिशिबेनं येशूचा जन्म होण्यापूर्वीच त्याची आराधना केली, ज्याचा वृत्तांत आपण या ठिकाणी ऐकला. पाळक साहेबांनी आपल्याला लूकाचे वर्तमान पहिला अध्याय 39 ते 45 या वचनात वाचून दाखवलं की यहुदाच्या एका नगरामध्ये अलिशिबा नावाची एक स्त्री राहत होती आणि ही स्त्री गरोदर होती आणि तिच्या पोटामध्ये बाप्तिस्मा करणारा योहान हा वाढत होता. स्वर्गदूताने मरियला येऊन सांगितलं की तुझी मावस बहीण अलिशिबा ही गरोदर आहे. कारण अलिशिबा वृद्ध होती, पण परमेश्वराला कोणतीच गोष्ट अशक्य नाही.
देवदूतानं मरियेला सांगितलं की परमेश्वराला कोणतीच गोष्ट अशक्य नाही. आणि हे ऐकून मरिया अलिशिबेला भेटायला गेली आणि ती घरात जाऊन तिने अलिशिबेला अभिवादन केलं. तिनं अलिशिबेला नमस्कार केला आणि मरियेचं अभिवादन ऐकून अलिशिबेच्या उदरातील बाळाने तिच्या पोटामध्ये उडी मारली, हालचाल केली. आनंदाने त्या बाळाने उडी मारली आणि मग अलिशिबा ही पवित्र आत्म्याने भरली गेली, पवित्र आत्म्याने भरली गेली. आणि मग ती उच्च स्वराने मोठ्या आवाजात बोलू लागली. आणि ती जे काही बोलली ते अतिशय महत्वाचं आहे. होय प्रियांनो, लूक 1:42 मध्ये आपण वाचतो की अलिशिबा म्हणते, स्त्रियांमध्ये तू धन्य व तुझ्या पोटचे फळ धन्य. आणि पुढे ती आणखीन असं म्हणते की माझ्या प्रभूच्या मातेनं मजकडे यावे हे कोठून. होय प्रियांनो, ज्या बाळाचा अजून जन्म झाला नाही, जो अजूनही उदरात वाढत आहे, आणि त्या बाळाविषयी अलिशिबा म्हणते की माझ्या प्रभूच्या मातेने मजकडे यावे, जो अजूनही पोटातच आहे. पण अलिशिबा पवित्र आत्म्याने भरल्यानंतर पवित्र आत्म्याने तिच्याकडून वधवून घेतलं आणि ती त्या बाळाला काय म्हणते, माझ्या प्रभूच्या मातेनं. म्हणजे तो मरियेच्या पोटातला बाळ हा अलिशिबेचा प्रभू होता. होय प्रियांनो, आणि ते जे शब्द आहेत की माझ्या प्रभूच्या मातेने मजकडे यावे हे मला कोठून. पहा, तुझ्या अभिनंदनाची वाणी माझ्या कानी पडताच माझ्या बाळाने माझ्या उदरात उल्हासाने उडी मारली. आणि अलिशिबेचे हे शब्द अतिशय महत्वाचे आहेत, कारण हे शब्दच तिने केलेली प्रभूची आराधना आहे, प्रभूची स्तुती आहे. आणि तिच्या या शब्दामध्ये आम्हाला विश्वास दिसून येतो. तिच्या या शब्दामध्ये तिने त्या बाळाचा स्वीकार केला, त्याला प्रभू म्हणून स्वीकारलं. आणि हीच तिची आराधना. जे बाळ अजून जन्मलं नाही, ज्याला अलिशिबेनं अजून पाहिले नाही, ते बाळ जन्मास येण्या अगोदर अलिशिबा त्याला माझा प्रभू म्हणते. ही कितीतरी मोठी गोष्ट आहे, ही कितीतरी महान गोष्ट आहे. अगदी पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने त्या बालकाचा तिने स्वीकार केलेला आहे, हे तिच्या शब्दातून दिसून येते. आणि हीच तिची उपासना, हीच तिची आराधना. उपासनेमध्ये आम्ही काय करतो? इतकं सुंदर क्वायरनी इथे या ठिकाणी येऊन नाचून गाऊन उल्हासाचे शब्द गायले. ती काय होती? ती वचनं होती. आणि त्या वचनांना गाऊन त्यांनी प्रभूची स्तुती आणि आराधना केलेली आहे, प्रभूची तारीफ त्यांनी केलेली आहे. आम्ही आराधनेमध्ये काय करतो? तर आराधनेमध्ये आम्ही परमेश्वराचं स्तुतिगान करतो, है ना. आणि ते स्तुतिगान या ठिकाणी झालं. आणि अलिशिबेनं आपल्या शब्दांनी प्रभूचा स्वीकार केला आणि तिने आपली आराधना केलेली आहे. तिने त्या पोटातील बाळावर विश्वास व्यक्त केला, विश्वास व्यक्त केला. आणि आमच्या स्तुती आणि आराधनेमध्ये काय असतं? विश्वास असतो. मोठ्या विश्वासानं, भक्तिभावानं आम्ही गीतं गातो, वचनं म्हणतो, प्रार्थना करतो. यालाच आराधना म्हणतात. आणि अशा रीतीनं अलिशिबेनं त्या बाळाचा जन्म होण्याच्या अगोदरच त्याची आराधना केलेली आहे, त्याचं स्तुतिस्तवन केलेलं आहे. होय प्रियांनो, जे बालक अद्याप जन्मलेले नाही त्याच्या प्रती अलिशिबेने जो विश्वास दाखवला, हीच तिने केलेली त्या बाळाची आराधना होय. पुढे आम्ही पाहतो की स्वर्गदूतांनी हा बाळ जन्मण्याच्या अगोदर त्या बाळाची आराधना त्यांनी केली. लूक वर्तमान 2 अध्याय आणि वचन 23 मध्ये आपण ऐकलं की इतक्यात
अकस्मात स्वर्गातील सैन्यांचा समुदाय त्या देवदूताजवळ प्रगट झाला आणि ते देवाची स्तुती करीत म्हणाले, ऊर्ध्वलोकी देवाला गौरव आणि पृथ्वीवर मनुष्यात शांती, त्याचवर त्याचा प्रसाद झाला आहे. स्वर्गदूतांना ठाऊक होतं की जन्म घेणारा हा बालक हा तारणारा येशू आहे, मानवाचं तारण करणारा आहे. आणि ते आपल्या त्या गीतांमधून हे सांगतात की तो तारणारा आहे, ते त्याचं गौरव करतात. येशू हा मानव बनून या जगामध्ये राहणार आहे हे स्वर्गदूतांना फार चांगल्या रीतीने ठाऊक होतं आणि म्हणून आपल्या गीतामध्ये ते सांगत आहे. स्वर्गदूतांकडे अजिबात वेळ नव्हता. जसं त्यांनी त्याची स्तुती केली, जसं त्यांनी आराधना केली, ते गीत गायलं आणि ते पटकन परत निघून गेले. जितका वेळ त्यांच्याकडे होता त्या कमी वेळेमध्ये त्यांनी एकच काम केलं की जन्माला येणाऱ्या बाळाची आराधना त्यांनी केलं, त्याचं गौरव त्यांनी केलं. आणि येशू हा तारणारा आहे हे त्यांनी अगदी कमी वेळेत जाहीर केलं. होय प्रियांनो, जो बाळ अजून जन्मायचा आहे त्याची आराधना देवदूतांनी केली, त्याची आराधना अली शिवेने केली. पुढे आम्ही पाहतो की येशूचा जन्म होत असताना त्याची आराधना कोणी केली आणि त्याचा जन्म होत असताना मेंढपाळांनी त्याची आराधना केली. लूक 2:8 वचन असं म्हणतं की त्याच प्रांतात मेंढपाळ रानात राहून आपले कळप राखीत होते. तेव्हा देवदूत म्हणजे गॅब्रिएल देवदूत त्यांना म्हणजे मेंढपाळांना म्हणाला, भिवू नका, जो मोठा आनंद सर्व लोकांस होणार आहे त्याची सुवार्ता मी तुम्हाला सांगतो, ती ही की तुम्हासाठी आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे. जो मोठा आनंद ज्या बाळाच्या जन्माने होणार आहे त्याची सुवार्ता मी तुम्हाला सांगतो. आणि त्यांनी त्या बाळ प्रभू येशू ख्रिस्ताची तारीफ केली, त्याचं गुणगौरव केलं, त्याला उंचावलं. ही त्या देवदूतांची आराधना होती. आणि मग आम्ही पाहतो की ते मेंढपाळ देवदूतांचं गीत ऐकून अतिशय उत्साहित झाले आणि देवदूतांनी सांगितलेली गोष्ट ती त्यांनी लक्षात घेतली. देवदूतांनी काय सांगितलं की तो तारणारा आहे, तो तारणारा आहे. आणि मग स्वर्गामध्ये सैन्यांचा मोठा समुदाय प्रगट झाला आणि ते स्तुती करीत म्हणाले, ऊर्ध्वलोकी देवाला गौरव, पृथ्वीवर मनुष्यात शांती, त्याचवर त्याचा प्रसाद झाला आहे. हे त्यांनी जाहीर केलं. आणि मग पुढे आम्ही पाहतो की मेंढपाळ ज्यांनी ही सुवार्ता ऐकली, ज्यांनी त्या प्रभूच्या जन्माची गोष्ट ऐकली, त्या देवदूतांच्या शब्दाकडं ते पाहू लागले, ते लक्षात घेऊ लागले आणि ते एकमेकांना काय म्हणाले, ते म्हणाले, चला चला. या शब्दामध्ये मेंढपाळांची कृती आम्हाला दिसून येते. तुम्ही आणि मी सुवार्ता ऐकतो, पण तुम्ही आणि मी ताबडतोब काम करीत नाही. एखाद्याला जेव्हा आम्ही सुवार्ता सांगतो तेव्हा तो ताबडतोब त्याविषयी उत्साहित होत नाही. पण या ठिकाणी जेव्हा या मेंढपाळांनी देवदूतांनी केलेली सुवार्ता ऐकली त्यावेळेस ते म्हणाले, चला. आणि त्यांनी ऍक्शन करायचं ठरवलं, कृती करायची त्यांनी ठरवली. आणि ते म्हटले की आपण बेथलेहेमापर्यंत जाऊ, झालेली ही गोष्ट प्रभूने आपल्याला कळवली ती आपण पाहू. मेंढपाळ काय करीत होते? रात्रीच्या वेळेस रानात आपले कळप राखीत होते, त्यांचं संरक्षण करीत होते. पण जेव्हा देवदूतांनी येऊन त्याची स्तुती केली, त्याची आराधना केली, हे त्यांनी पाहिलं, तेव्हा त्यांनी आपले कळप तिथंच तसेच टाकले.
त्या कळपांची त्यांनी काळजी केली नाही. नाही बाबा कुणीतरी येईल आणि आमची मेंढरं चोरून नेतील वगैरे वगैरे विचार त्यांनी मुळीच केला नाही. आणि ते म्हणाले, चला आपण बेथलेहेम पर्यंत जाऊ, झालेली गोष्ट प्रभूने आपल्याला कळवली ती आपण पाहू. आणि या ठिकाणी आम्ही पाहतो की मेंढपाळांनी देवदूताने सांगितलेली गोष्ट ऐकली. त्याचप्रमाणे ती जी गोष्ट होती ती काय होती? ती सुवार्ता होती. ती सुवार्ता होती. त्यांनी त्या सुवार्तेवर विश्वास ठेवला आणि ते घाईघाईने गेले. त्यांनी कृती केली आणि बाळ प्रभू येशू ख्रिस्ताचं दर्शन त्यांनी घेतलं आणि इतरांना त्यांनी सांगितलं. ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे. त्यांनी स्वतः दर्शन घेतलं. आता सगळं संपलं, फार आनंद झाला वगैरे वगैरे ते करीत बसले नाही. तर ते काय केले? त्यांनी तडक गावात गेले आणि गावकऱ्यांना त्यांनी सांगितलं की आम्ही अद्भुत गोष्ट पाहिली. आमच्यासाठी म्हणजे मानव जातीसाठी तारणारा जन्मलेला आहे आणि खरोखरच तो ख्रिस्त प्रभू आहे. कारण इस्रायलाची सारी प्रजा मसीहाची वाट पाहणारी होती. ते सगळेजण वाट पाहणारे लोक होते आणि म्हणून त्यांनी मेंढपाळांच्या शब्दावर विश्वास ठेवला आणि ते इतरांना सांगू लागले. आणि त्यामध्ये आम्ही वाचतो की त्यांनी येशूचं गौरव केलं. स्वर्गदूताने मेंढपाळांना सांगितलं, मेंढपाळांनी कृती केली, मेंढपाळांनी त्याचं दर्शन घेतलं आणि मेंढपाळांनी गावात जाऊन इतरांना सांगितलं आणि इतरांनी प्रभूचं गौरव केलं. त्यांनी त्यामध्ये परमेश्वराचं गौरव केलं, त्याची स्तुती केली. होय प्रियांनो, एकीकडं प्रभूचा जन्म होत होता आणि इकडं प्रभूची स्तुती स्तवन सैन्य करीत होते, मोठा जमाव करीत होता, मेंढपाळ करीत होते, गावकरी करीत होते. येशूच्या जन्माच्या वेळेस हे सर्वजण प्रभू येशू ख्रिस्ताची आराधना करीत होते, प्रभू येशू ख्रिस्ताचं गुणगौरव करीत होते. आणि मेंढपाळांविषयी मला तुम्हाला सांगू द्याच की मेंढपाळांना आम्ही काव्यामध्ये पाहतो, काव्यामध्ये ऐकतो, कवितांमध्ये, लेखांमध्ये आम्ही त्यांच्याविषयी ऐकतो की मेंढपाळ हे साधे भोळे होते, अगदी गरीब दीन वगैरे होते, अडाणी होते. परंतु हे मात्र खरं नाही. हे खरं नाही. ते कदाचित अडाणी असतीलही, मेंढपाळ हे अडाणी असतील, पण ते साधे भोळे मात्र मुळीच नव्हते. तर ते मोठे चलाक होते, मोठे हुशार होते, मोठे विचारी होते. आणि हे मेंढपाळ गरीब तर मुळीच नव्हते, ते फार श्रीमंत होते, पैशाने धनवान होते. बराच पैसा त्यांच्याजवळ साठलेला होता. या मेंढपाळांना हे ठाऊक होतं की मंदिरामध्ये बळी अर्पण करण्याकरता कोकराची आणि मेंढरांची आवश्यकता असते आणि म्हणून यरुशलेम मंदिराच्या आसपासच ते आपल्या कळपांना घेऊन बसायचे. आणि मग वल्हांडण सणाच्या वेळेस आणि इतर वेळेस लोक पश्चाताप करण्याकरता, बळी अर्पण करण्याकरता मेंढरू आणि कोकरू घेऊन जायचे आणि वेदीवर ते रक्त सांडायचे. आणि त्यासाठी त्यांना कोकऱ्याची आणि मेंढरांची आवश्यकता होती. ते त्या मेंढपाळांकडून खरेदी करत असे. आणि म्हणून या मेंढपाळांकडे भरपूर पैसा होता. ते गरीब नव्हते, ते धनवान होते, श्रीमान होते. आणि त्यांच्यापैकी कुणीही गरीब नव्हतं, तर ते सर्व मेंढपाळ अति श्रीमंत होते. आणि या मेंढपाळांना स्वर्गदूताकडून चिन्ह मिळालेलं होतं. ते चिन्ह असं होतं, लूक 2 आणि वचन 12, तुम्हास खूण हीच की बाळंत्याने गुंडाळलेले
व गव्हाणीत निजवलेले असे बाळक तुम्हाला आढळेल. स्वर्गदूतांनी त्यांना एक चिन्ह दिलेलं होतं की गव्हाणीमध्ये बाळंत्याने गुंडाळलेलं एक बालक तुम्हाला आढळेल. पवित्र शास्त्रामध्ये आम्ही पाहतो की परमेश्वरानं कित्येक वेळेला आपल्या विशेष लोकांना विशेष असं चिन्ह दिलेलं आहे. उदाहरणार्थ आम्ही पाहतो की उत्पत्ती 9 मध्ये मानवाचं पाप भरपूर झालेलं होतं आणि त्यामुळं देवाला अतिशय राग आलेला होता, संताप आलेला होता. आणि म्हणून परमेश्वरानं काय केलं? परमेश्वरानं त्या मानव जातीचा नाश कशाने केला? पाण्याने केला, है ना. पाण्याने केल्यानंतर सर्वजण मेले आणि देवाला फार वाईट वाटलं. आणि म्हणून देवाने ठरवलं की इतपर मी पाण्याने मनुष्य जातीचा नाश करणार नाही. आणि म्हणून मानव जातीसाठी देवाने एक चिन्ह दिलं. ते चिन्ह कोणतं होतं माहितीये का? कोणी सांगेल का? इंद्रधनुष्य नव्हतं ते काय होतं? मेघधनुष्य होतं. मेघधनुष्य होतं. आणि ते चिन्ह मानव जातीसाठी दिलेलं होतं की जेव्हा पण आकाशात तुम्हाला ते मेघधनुष्य दिसेल तेव्हा तुम्ही असं समजा की आता पृथ्वीवर पाण्याने नाश होणार नाही. अगदी तसंच चिन्ह या मेंढपाळांना देण्यात आलेलं होतं. यावरून आम्हाला हे समजतं की हे मेंढपाळ साधे सुधे मेंढपाळ नव्हते, तर परमेश्वराच्या दृष्टीने हे मेंढपाळ विशेष असे मेंढपाळ होते. हे प्रियांनो, कदाचित जग तुम्हाला आणि मला वेड म्हणत असतील, ते काय बावळटच आहे असं आमच्या बाबतीत म्हणत असतील, बेकार म्हणत असतील, निरुपयोगी म्हणत असतील, काही हरकत नाही, त्यांना म्हणू द्या. पण तुम्ही आणि मी परमेश्वराच्या दृष्टीने बहुमोल आहोत. परमेश्वराच्या दृष्टीने आम्ही अनमोल आहोत. होय प्रियांनो, लूक 2 अध्याय आणि वचन 16 ते असं म्हणतं की तेव्हा ते घाईघाईने गेले. तो मरिया, योसेफ व गव्हाणीत निजवलेले बालक त्यास आढळले. गव्हाणीत निजवलेलं बालक त्यांना आढळून आलं. आणि मग मेंढपाळांनी ते पाहिलं, त्याचं दर्शन घेतलं आणि त्यांनी देवाचं गौरव केलं. मेंढपाळ गौरव करीत आपल्या ठिकाणी गेले. हीच त्यांची आराधना होय. हीच त्यांची आराधना होय. मेंढपाळांनी आणि इतरांनी येशूच्या जन्माच्या वेळी आराधना केली. मेंढपाळांनी येशूचा जन्म होत होता आणि इथं ते त्याची स्तुती करीत होते, त्याची आराधना करीत होते. आणि ती सुवार्ता जेव्हा सैन्यदूतांनी सांगितली तेव्हा ती सुवार्ता त्यांनी स्वतःपर्यंतच ठेवली नाही, तर ती त्यांनी इतरांना सांगितली. आणि परमेश्वराची इच्छा आहे की येशू बाळाच्या जन्माची सुवार्ता तुम्ही तुमच्यापर्यंत ठेवू नये, तर ती तुम्ही इतरांना सांगावी. ती आम्ही आमच्या मित्रांना सांगावी, ती आम्ही आमच्या शेजाऱ्यांना सांगावी. आणि जेव्हा आम्ही या दिवशी, आजच्या दिवशी, या महोत्सवाच्या दिवशी ती बातमी इतरांना जेव्हा सांगतो तेव्हा ती आमची काय होते? आराधना होते. नुसतं चर्च अटेंड करून आराधना होत नाही, तर ती सुवार्ता ऐकून ती इतरांपर्यंत पोहोचवणं फार गरजेचं आहे. नातात येशू जन्मला, त्याचं नाव, त्याचं काम तो तारणार आहे, हे आम्ही इतरांना आवर्जून सांगावे, ही परमेश्वराची इच्छा आहे. मेंढपाळांनी नेमकं तेच केलं. प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या वेळेस मेंढपाळांनी आणि गावकऱ्यांनी ही कामगिरी केलेली आम्हाला दिसून येते. ती त्यांची आराधना होती. पुढे आम्ही पाहतो की शिमोन याजक
शिमोन याजकाने येशूची उपासना केली, येशूची आराधना केली. आणि ती आराधना कधी केली? येशूच्या जन्माच्या नंतर. येशूच्या जन्माच्या नंतर 8 दिवसांनी हे माता पिता मरिया आणि योसेफ बाळाला घेऊन मंदिरात गेले. त्यावेळेस ह्या शिमोनाने परमेश्वराचं गौरव केलं. इस्रायल लोक हे मसीहाची वाट पाहणारे लोक होते आणि त्यांचा विश्वास होता की येशू ख्रिस्त येईल आणि आमची दुःखे तो हरण करेल, तो आम्हाला दुःखातून बाहेर काढेल, तो आम्हाला त्रासातून मोकळं करेल. त्यांच्या जीवनामध्ये तो सुख, शांती आणि समाधान आणेल. ही मसीहाविषयीची कॉन्सेप्ट त्यांच्या मनामध्ये होती आणि म्हणून ते सर्वजण मसीहाची वाट पाहणारे होते. आणि त्यामध्ये हा शिमोन याजक अगदी अव्वल नंबरचा होता. अगदी मनापासून त्या तारणाऱ्याची वाट पाहणारा होता. या शिमोनाला एक वरदान प्राप्त होतं आणि ते वरदान कोणतं होतं? लूक वर्तमान 2 अध्याय आणि वचन 26. लूक 2:26. प्रभूच्या ख्रिस्ताला पाहण्यापूर्वी तुला मरण येणार नाही, असं पवित्र आत्म्यानं त्याला प्रगट केलं. पवित्र आत्म्यानं त्याला प्रगट केलं. आणि जेव्हा हे आईबाप येशू बाळाला मंदिरामध्ये घेऊन आले, अर्पण करण्याकरता घेऊन आले, तेव्हा या शिमोन याजकानं त्या बाळाला आपल्या हातामध्ये घेतलं. आणि वचन 30 सांगतं की तो म्हणजे येशू विदेशास प्रगट होण्यासाठी उजेड आहे, हे तो शिमोन सांगतो. त्याचप्रमाणे 31 वचन आम्हाला हे सांगतं की तो इस्रायल लोकांचं वैभव आहे. तो बाळ काय आहे? इस्रायल लोकांचं वैभव आहे. आणि वचन 32 सांगतं की तो तारण, मनुष्य जातीचं तारण आहे. आणि तो म्हणतो की मी आपल्या डोळ्यांनी तुझं तारण पाहिलेलं आहे. मी आपल्या डोळ्यांनी तुझं तारण पाहिलेलं आहे. या आणि अशा सुंदर शब्दांनी शिमोनानं येशू ख्रिस्ताची आराधना केली, कारण येशू ख्रिस्त त्याच्या हातामध्ये होता. आणि म्हणून त्यानं त्याची तारीफ केली, त्याची वाहवा केली, त्याचं काम केलं, त्यानं आपल्या अंतचक्षूंनी पाहिलं. आणि म्हणून तो शिमोन याजक म्हणतो की मी तारण आपल्या डोळ्यांनी पाहिलं आहे. देवाचं तारण मी आपल्या डोळ्यांनी पाहिलं आहे. आणि हीच या शिमोनाची आराधना होती. होय प्रियांनो, शिमोनानं देखील त्याची आराधना केली आणि तो हे जग सोडून जाण्यास आता तयार झालेला होता. होय प्रियांनो, ज्यांचं तारण झाले आहे तेच त्याचं गौरव करतात. ज्यांचं तारण झालं नाही ते सण साजरा करतात. तुमची आणि माझी काय पोझिशन आहे? काय तुम्ही आणि मी तारलेलो आहोत का? की तुम्ही आणि मी सण साजरा करीत आहोत? याचा विचार आम्हाला करणं गरजेचं आहे. तो तारणारा आहे हे शिमोनानं ओळखलं. आणि या शिमोनानं प्रभूची आराधना मोठ्या वेगळ्या शब्दात केलेली आहे. येशूचा जन्म होण्यापूर्वी अलिशिबेनं या स्वर्गदूतांची, अलिशिबेनं प्रभू येशू ख्रिस्ताची आराधना केली, कारण त्याचा जन्म अजूनही झालेला नव्हता. आणि तिने त्याच्याविषयी म्हटलं की माझा प्रभू म्हणून तिने त्याला स्वीकारलं आणि तिने त्याची आराधना केली. देवदूतांनी जन्म होण्यापूर्वी त्याची आराधना केली. आम्ही पाहिलं येशूच्या जन्माच्या वेळी मेंढपाळांनी त्याची आराधना केली, इतर गावकऱ्यांनी त्याची आराधना केली आणि इतरांना सांगितलं. हन्ना सेविका जी परमेश्वराच्या मंदिरामध्ये काम करत होती, ही हन्ना, तिने प्रभू येशू ख्रिस्ताविषयी इतरांना सांगितलं आणि
त्याची आराधना केली. आणि येशूच्या जन्माच्या नंतर या शिमोन याजकानं प्रभू येशू ख्रिस्ताची आराधना केली. याचा अर्थ असा होतो की आम्ही येशूची आराधना केव्हाही करू शकतो, कधीही करू शकतो. त्यासाठी 25 डिसेंबरची गरज नाही. आणि मला तुम्हाला सांगू द्या, 25 डिसेंबर ही येशूच्या जन्माची तारीख नाही है ना. पण WCC ने हे ठरवलं की सर्वांनी एकत्रितरित्या आनंद करावा, सर्वांनी एकत्रितरित्या प्रभूची आराधना करावी. आणि म्हणून WCC म्हणजे वर्ल्ड चर्च काउन्सिल हिने ठरवली तारीख आणि ती संपूर्ण जगानं मान्य केली. आणि म्हणून आपण काय करतो, 25 डिसेंबरला नाताळ साजरा करतो. खर तर 25 डिसेंबर ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माची तारीख नाही. आणि म्हणून आम्ही पाहतो की त्याच्या जन्माच्या अगोदर आम्ही आराधना करू शकतो, त्याच्या जन्माच्या वेळी आम्ही आराधना करू शकतो, त्याच्या जन्माच्या नंतर म्हणजे रोज अन रोज आम्ही त्याची आराधना करणं गरजेचं आहे. रोज अन रोज त्याला स्तुतिस्तवन करण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून टिळक आपल्या त्या गीतामध्ये काय म्हणतात, ते म्हणतात की ख्रिस्त जयंती रोज यापुढे ऐसे गणिता का. रोज रोज ख्रिस्त जयंती करा. होय प्रिया, ज्या दिवशी तुम्ही आणि मी प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्या हृदयामध्ये स्थान देऊ, तो दिवस आमच्यासाठी नाताळचा दिवस, तो दिवस आमच्यासाठी ख्रिसमसचा दिवस. वो दिन हमारे लिए बड़ा दिन है. होय प्रिया, केवळ 25 डिसेंबर रोजीच आमच्या प्रभू येशूची आराधना करावी असं काहीच नाही. आम्ही रोजन रोज त्याची आराधना करणं गरजेचं आहे. या जन्मोत्सवात आम्ही संपूर्ण वर्षभर रोजन रोज त्याची आराधना आणि उपासना करीत राहू. हाच नाताळाचा खरा अर्थ आहे. हाच आध्यात्मिकरित्या नाताळ साजरा करण्याची पद्धत आहे. खाणं पिणं कपडे लता हे तर चालतच, पण आम्ही अधिक महत्व प्रभू येशू ख्रिस्ताच्या आराधनेला देणं गरजेचं आहे. प्रभू येशू ख्रिस्ताची आराधना करणं गरजेचं आहे. देवबाप करो तुम्हाला आणि मला प्रभू येशू ख्रिस्ताची आराधना करण्याचं आत्मा तो देऊ, जेणेकरून आम्ही रोज अन रोज प्रभूला धन्यवाद देऊ, प्रभूचं स्तुतिस्तवन करू, प्रभूचं गौरव करू आणि प्रभूचं नाव आम्ही रोज अन रोज इतरांना सांगू. म्हणजे नाताळाचे सर्व आशीर्वाद आम्हाला मिळतील आणि आमचा नाता द्विगुणित होईल आणि आमची आध्यात्मिकता अधिक वाढेल. देव करो तुमची आणि माझी आध्यात्मिकता वाढो आणि आम्ही रोज अन रोज बाळ प्रभू येशू ख्रिस्ताची आराधना करणारे बनू. आमेन आमेन. अतिशय सुंदर, सोप्या परंतु पवित्र वचनातून बोध करणारे, त्याचप्रमाणे आजच्या दिनी जे अनेक जण आहेत ज्यांना खरोखर आनंद तर आहे, परंतु तो दर रविवारी आनंद नसतो त्यांचा किंवा दररोज नसतो, त्या संदर्भात देखील सांगितलेलं आहे. आणि आजच आपण बघितले की काही लोकांना प्रभूने दर्शन दिले, सुवार्थ सांगितली. सांगू शकता का पहिले कोणाला सांगितलं? मग त्यानंतर अलिशिबा, मग मेंढपाळ, मग त्याच्यानंतर हन्ना आणि शिमो या, आणि त्यांनी इतरांना सांगितलं. प्रेज द लॉर्ड. आता आपल्याला असं वाटतं का की जगामध्ये आज ख्रिसमस येशूचा जन्म झालेला सांगायची कोणाला गरज आहे? वाटतं तुम्हाला असं? नाही, जगात सर्वांनाच माहित आहे की आज ख्रिसमस आहे म्हणजे येशू ख्रिस्ताचा जन्म झालेला आहे. परंतु त्यावेळेस ती गरज होती आणि त्यावेळेस ती गरज असताना देवदूत देखील त्यामध्ये सहभागी होते. प्रेज द लॉर्ड. परंतु ह्याच दिनी आजच्या समय मग काय, मग सगळं जर झालेलं आहे, सगळ्यांनाच माहिती आहे, तर मग आम्ही नाही, तसं आम्ही बसू शकत नाही. आम्हाला आमच्या हृदयामध्ये येशू जन्मलेला आहे. प्रेज द लॉर्ड. एक काळ होता 2000 वर्ष अगोदर
गव्हाणीत बेथलेहेम येथे जन्मलेला आहे, परंतु तो माझ्यामध्ये जन्मला आहे. आणि आता मी त्या ख्रिस्ताला धारण करून, जसं पाळक साहेबांनी सांगितलं, आता बालक नाही तर तो सामर्थ्याने भरलेला येशू माझ्याद्वारे दिसायला पाहिजे. आणि जर तो दिसतो, तो प्रकट करतो, तो निश्चितच ख्रिस्ताचा गौरव करतो आणि त्याद्वारे अनेकांच्या जीवनामध्ये ख्रिस्ताचा जन्म होतो. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आता गव्हाणीकडे जायची गरज नाही. आता आमच्या घरामध्ये नव्हे, तर जर आमच्यामध्ये ख्रिस्त जन्मलेला आहे, तर आपण इतरांच्या जीवनामध्ये, इतरांच्या घरामध्ये, इतरांच्या कुटुंबामध्ये जे ख्रिस्ताला ओळखत नाही त्यांच्या जीवनामध्ये कसा ख्रिस्ताचा जन्म होईल. नुसता जन्म होत नाही, तर जन्मामुळे आनंद होतो. प्रेज द लॉर्ड. त्यामुळे अनेक जण निराश आहे, अनेक जण दुःखी आहे. ते म्हणत असले, पाळक साहेब काय नेहमीसारखाच आजचा दिवस पण गेलेला आहे, काही बदल झालेला नाही, काही नाही, आमच्या घरामध्ये जे आहे ते तसंच आहे. यस प्रियांनो, हे जरी तुमचे विचार असले, परंतु तुम्ही विश्वास ठेवा. प्रेज द लॉर्ड. यस, आज देखील येशू तोच आहे आणि तो कार्य करणारा येशू आहे. तुमची परिस्थिती बदलण्यासाठी, तुमचे हालात बदलण्यासाठी, तुमचे जीवन बदलण्यासाठी, तुमच्या घरातल्या अडचणीतून बाहेर काढण्यासाठी, तुमचे रोग बरे करण्यासाठी, तुमचे अश्रू पुसण्यासाठी, तुमच्या व्यवसायामध्ये मार्ग खुले करण्यासाठी, सैतानाच्या बंधनातून मुक्ती देण्यासाठी आज येशू तयार आहे. प्रेज द लॉर्ड. त्या दिवशी पिता सगळीकडे दार ठोकत होते की आम्हाला बाळणपणासाठी जागा आहे, परंतु आज काय, येशू दार ठोकत आहे. प्रेज द लॉर्ड. कोणाचे दार ठोकत आहे? तुमचे आणि माझ्या हृदयाचे दार ठोकत आहे. अनेकांच्या हृदयाचे दार ठोकत आहे की मला तुमच्या हृदयामध्ये जागा. प्रेज द लॉर्ड. आणि आज आपल्यामध्ये बसलेले अनेक जण आहे ज्यांनी आज पर देवाला आणि देवाच्या या निश्चितच आगमनाला आपल्या हृदयात जर जागा दिली नसेल, तर हाच समय आहे. प्रेज द लॉर्ड. हाच वेळ आहे की आपण म्हणा, प्रभूजी तिथे तू जन्मला, परंतु अद्याप माझ्या हृदयामध्ये तू जन्मला नाही. मी तुझ्यासाठी आपलं हृदय उघडतो. प्रेज द लॉर्ड. आणि जेव्हा हृदय उघड, जेव्हा आपल्या अंतःकरणामध्ये येशूचा जन्म होईल, तेव्हा मग ख्रिस्त जयंती रोज यापुढे ऐसे. नाही तर नुसतं स्टार लावा, स्टार कॅन्डल लावा, ह्यामध्येच आपण जर दिवस घालवत आहोत, तर आज या संदेशाच्या द्वारे सन्माननीय भांबळ साहेबांनी उत्तमरित्या आज आम्हाला शिकवलेलं आहे. आणि त्यामुळे आज आपण सर्व आनंदी, जोरदार टाळ्या वाजवा सन्माननीय पाळक साहेबांसाठी. त्या विविध ठिकाणी महाराष्ट्रात सेवा करत असताना, त्यांच्या घराने ह्या सेवेच्या वारसा घेऊन पुढे चालत असताना, आज त्याच मंदिरामध्ये जेव्हा त्यांनी जसं सुरुवातीला सांगितलं की मंदिर लहान मोठं नसतं, परंतु निश्चितच मंदिर मंडळीने बनतं. प्रेज द लॉर्ड. अनेक लोक उशिरा आले आणि सरकना बसायचंय आज, कसंही करून आम्हाला मंदिरामध्ये बसायचं. रोज पाळक साहेब आपले ओरडतात, या हो या, बसा, जागा रिकामी, जागा रिकामी. तेव्हा कोणी लवकर यायला तयार होत नाही. का? येशू ख्रिस्ताला पण त्यांनी जागा दिलेली नाही. प्रेज द लॉर्ड. आता आज आम्हाला जागा पाहिजे, कारण की आम्हाला वचन ऐकायचं. प्रियांनो, ख्रिस्त प्रीती करतो, कृपेचा काळ आहे, तो लवकरच येणार आहे. आता तो बालक म्हणून येणार आहे का? आता जसं पाळकीबाईने सुरुवातीला सांगितलं की तो राजा म्हणून येणार आहे, तो प्रभूंचा प्रभू म्हणून येणार आहे, तो न्यायाधीश म्हणून येणार आहे. त्याची तयारी करण्यासाठी आज आपण या आनंदामध्ये सहभागी होत असताना आपण नुसता आनंद करून चालणार नाही, तर आपण हे देखील बघा की माझे कपडे किती सुंदर आहे. रात्री उशिरा आलो, ओजस जवळपास 9:30 वाजता काय करा, फेशियल करायला गेला, फोटो काढायचा होता. अरे मी म्हटलं, ओजस भाई आधी मी फेशियल नाही केलं आहे. म्हणण्याचा अर्थ आहे की आपण तयार होतो. तो म्हणे, हो डॅडी, अख्खे 55 लोक फेशियल मध्ये रांग लावून बस. तुम्ही मला काय बोलतात? सगळेजण तिथे बसलेले होते. यस, प्रत्येकाला तयार व्हायचं, सुंदर दिसायची गरज आहे. प्रेज द लॉर्ड. आणि खरोखर सुंदर राहा, कारण की सर्वात सुंदर जे लोक आहेत ते आपलेच लोक आहेत, कारण की त्यांना या गोष्टीची जाणीव आहे की आम्हाला आनंद करण्यासाठी सुंदर सुंदर कपडे, सुंदर सुंदर डेकोरेशन, सुंदर सुंदर फराळ आणि सर्व काही गोष्टीची गरज आहे. आपण आता घरामध्ये गेले तर आपल्या सर्वांच्या घरामध्ये सुंदर फराळाचा सुगंध येत असेल. प्रेज द लॉर्ड. शेजार पाजार पण म्हणतील, कधी आम्हाला ताट पाठवतात, कधी आम्हाला ताट पाठवतात. आणि आपण सर्वांना
त्या आनंदामध्ये सहभागी करतो. प्रेज द लॉर्ड. यस, आपल्याला त्याला करायला पाहिजे. आपण सुंदर फराळ बनवा, सर्वांना सांगा, परंतु फराळामध्ये आपण आनंदी आहो हे पण दिसू द्या. प्रेज द लॉर्ड. काही काही लोक ख्रिसमसलाच भांडतात. असं होतं का? म्हणजे चलो आपण यावेळेस दानार्पणाकडे वळूया आणि देवाचं गीत गाऊया. गीत क्रमांक